घडामोडींचा आढावा अवतीभवती. निवेदिका वैष्णवी रिसबूड. सादर करते विवेक वानखडे. नमस्कार श्रोते हो. गेल्या आठवड्यात घडलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील घडामोडींचा साप्ताहिक आढावा अवतीभवती या कार्यक्रमात मी वैष्णवी तुमचं स्वागत करते. सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी. कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती शोधून काढा. खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचे निर्देश. विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांचे निर्देश. मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांचे सहकार्याचे आवाहन. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त संगमेश्वर कसबा येथे रत्नागिरी पोलीस दलाची बँड पथकाद्वारे मानवंदना. कसबा संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे अपर मुख्य सचिवांचे निर्देश. आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची सुगम संगीत मैफिल उत्साहात संपन्न. वक्तशीरपणाचं कौतुक. 1 जून ते 31 जुलै कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यांत्रिक नौकांना मासेमारी बंद. जिल्ह्यात 4 वर्षात वाढली 1 लाख वाहने. सर्वच श्रेणीतील गाड्यांचा समावेश. इंधन वापरही लाखाच्या घरात. डेंगी मुक्तीचा रत्नागिरी पॅटर्न. 5 वर्षात रुग्णांमध्ये लक्षणीय घट. 5 महिन्यात केवळ 3 रुग्ण. रेल्वे मार्गावर मान्सून पूर्व देखभालीची कामे सुरू. मे अखेरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे नियोजन. गाड्या वेळेत धावण्यासाठी प्रयत्न. रत्नागिरी पोलीस दलात लिओ श्वान दाखल. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते नामकरण. नवरंग पक्षाच्या आगमनाने कोकणात मान्सूनची चाहूल. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, जिल्हाधिकारी मनोज जिंदल आणि अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना पालकमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांना खताचा बियाणांचा पुरवठा वेळेवर होणे गरजेचे आहे. खताचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घ्यावी. कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती शोधून काढा. जिल्ह्यामध्ये 21 ठिकाणी शेल्टर हाऊस आहेत. त्याचा वापर भात खरेदी केंद्रासाठी करा. फळ पीक विमा, भात पीक विमा याबाबतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या योजनांच्या लाभांपासून शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या. विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद रायगड तथा रत्नागिरी तथा सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम 18 मे 2026 रोजीपासून घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच 18 मे 2026 पासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 25 जून 2026 पर्यंत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्ण क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या कालावधीत आचारसंहितेचा भंग होणार नाही याची संबंधितांनी दक्षता घ्यावी असे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी आदेशित केले आहे. राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या अंतर्गत 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन प्रगणन फॉर्म भरून घेणार आहेत. या मोहिमेत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरणही केले जाणार आहे. 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकास प्राप्त असणारे नागरिक आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करू शकतील. या कार्यक्रमाचे वेळापत्रक पाहता 5 ऑगस्ट 2026 रोजी मतदार यादीची प्रारूप प्रसिद्धी होईल. तर दावे आणि हरकतींवर निर्णय घेऊन 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपले प्रगणन फॉर्म वेळेवर भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा करावेत आणि या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी केले आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369व्या जयंतीनिमित्त संगमेश्वर कसबा येथील महाराजांच्या स्मारकास रत्नागिरी पोलीस दलाच्या बँड पथकाद्वारे शासकीय मानवंदना देण्यात आली। या प्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे म्हणाले, हिमालया एवढे शौर्य असलेले महापराक्रमी धर्मवीर स्वराज्य रक्षक शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369व्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे कसबा संगमेश्वर येथे मानवंदना छत्रपती संभाजी महाराजांना देण्यात आली। महाराष्ट्र गीत वाजवून ही मानवंदना आम्ही दिलेली आहे। लहानपणापासूनच जे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल शब्द आम्ही ऐकत आलो, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। याच उक्तीवर आज महाराष्ट्र पोलीस दल या महाराष्ट्राची या देशाची सेवा करत आहे। त्याचा एक आदर्श म्हणून छत्रपती संभाजी महाराजांकडे महाराष्ट्र पोलीस दल पाहते। कसबा संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे राज्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी कसबा संगमेश्वर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारकाला भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली। या प्रसंगी आमदार शेखर निकम आणि जिल्हाधिकारी मनोज जिंदल प्रामुख्याने उपस्थित होते। पाहणी दरम्यान खारगे यांनी प्रस्तावित स्मारकाच्या विकास आराखड्याचे सादरीकरण जाणून घेतले आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाला साजेसे भव्य आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले। केवळ स्मारकच नव्हे तर परिसरातील पुरातन मंदिरे आणि ऐतिहासिक सरदेसाई वाडा परिसराचे संवर्धन आणि विकास करण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले। आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेली सुगम संगीत मैफिल अत्यंत उत्साहात संपन्न झाली। हा कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू होऊन वेळेत संपल्यामुळे आकाशवाणीच्या वक्तशीरपणाचं श्रोत्यांकडून विशेष कौतुक झालं। या मैफिलीत गायिका वैदेही करंबेळकर आणि गायक अभिजित नांदगावकर यांनी सुमधुर सुगम गीते सादर करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले। त्यांना महेश दामले, राजू किल्लेकर, उदय गोखले आणि प्रथमेश देवधर यांनी उत्तम साथ संगत केली। कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन आकाशवाणीच्या ज्येष्ठ निवेदिका निशा काळे आणि कश्मीरा सावंत यांनी केलं, तर ध्वनी व्यवस्था उदयराज सावंत यांनी सांभाळली। विवेक वानखडे यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले, तर कार्यप्रमुख डॉक्टर सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मैफिलीला रत्नागिरीकर श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। ऐकूया या प्रसंगी गायक अभिजित नांदगावकर म्हणाले, मला आणखीन वैदेहीला गाण्याची संधी मिळाली ही आमच्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे। आकाशवाणीच्या ऐतिहासिक वारशात आमचं एक पुष्प आम्हाला गुंफायला मिळालं, त्याबद्दल खूप आनंद झाला। गायिका वैदेही करंबेळकर म्हणाल्या, जे प्रेम आकाशवाणीवर श्रोत्यांनी केलंय तेच आम्हाला लाईव्ह मैफलीत मिळालेल्या प्रतिक्रियातनं प्रत्यक्ष अनुभवायला मिळतंय ही खूप मोठी गोष्ट आहे। खरंच आहे की आकाशवाणीने अनेक दिग्गज कलाकारांना रसिकांपर्यंत पोहोचवण्याची अतिशय मी म्हणेन याला लाख मोलाची कामगिरी बजावलेली आहे आकाशवाणीने। त्यामुळे माझ्यासाठी तरी प्रत्यक्षात आजवर प्रभावी असं ठरलेलं प्रसार माध्यम म्हणजे आकाशवाणी आहे आणि या प्रवासाचाच भाग बनणं ही माझ्यासारख्या कलाकारांसाठी खूप आनंदाची गोष्ट असते। खरोखर खूप छान वाटतंय आणि आता असंच शतकोत्तर सुद्धा आपण ही मैफल घडवून आणू अशी मी सदिच्छा व्यक्त करते। मी श्रीनिवास जोशी आज 90व्या वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणीच्या या गौरवशाली प्रसारणाच्या निमित्त एका सुगम संगीत मैफलीचं आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे आत्ताच संपन्न झालं। अतिशय सुरेल, सुरेख, शिस्तबद्ध, वेळेवर सुरून वेळेवर संपणं हा एक मोठा आकाशवाणीचा गुण घेण्यासारखा तो त्यांनी पाळला, त्यामुळे मैफलीत आणखीन रंग भरला। नमस्कार, मी मधुरा। मी बालजगत कार्यक्रमाद्वारे आकाशवाणीशी जोडले गेले आणि त्यामुळे मला ही बहारदार संगीत मैफल अनुभवता आली। त्यासाठी रत्नागिरी आकाशवाणी केंद्राचे मनपूर्वक आभार। धन्यवाद। 1 जून ते 31 जुलै कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यांत्रिक नौकांना मासेमारी बंद। ऐकूया सहाय्यक आयुक्त जीवन सावंत यांचं आवाहन। नमस्कार,
मी जीवन सावंत, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रत्नागिरी. आपणास आव्हान करतो की महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अन्वये यावर्षी दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै 2026 दोन्ही दिवस धरून एकूण 61 दिवस या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलदी क्षेत्रात 12 सागरी मैलापर्यंत तसेच 12 सागरी मैलाच्या पलीकडेही यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकास पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. याकरता काही अटी शर्ती घातलेल्या आहेत. त्या अटी शर्ती अशा: सदर पावसाळी मासेमारी बंदी ही यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील. सदर पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहणार नाही. समुद्रात मासेमारीसाठी गेलेले सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका दिनांक 1 जून 2026 पूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक आहे. तसेच दिनांक 31 जुलै 2026 व त्यापूर्वी समुद्रात मासेमारी करता येणार नाही. राज्याच्या सागरी जलदी क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम सुधारणा 2021 च्या कलम 14 अन्वये नौका व नौकेवर बसविलेल्या उपसाधनासह मासेमारी सामग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल. तसेच कलम 17 मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शिक्षाशास्ती लादण्यात येईल. रत्नागिरी जिल्ह्यात 4 वर्षात वाढली 1 लाख वाहने. यावर बोलताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणाले, नमस्कार रत्नागिरीकर, मी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजबदन करते. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात आज रोजी वाहनांची संख्या ही जवळपास 5,33,664 इतकी आहे. मागील 4 वर्षामध्ये आपल्याकडे जवळपास 1,09,907 नवीन वाहनांची नोंद झालेली आहे. मला आपल्या सर्वांना याद्वारे आवाहन करायचं आहे की वाहतुकीची कोंडी आणि प्रदूषण जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण सर्वांनी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक वाहनांचा तसेच जे आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणतो ज्याच्यामध्ये बसेस असतील, ट्रेन यांचा जास्तीत जास्त वापर करावा. वाढत्या लोकसंख्येसोबत आपल्याकडे वाहनांची संख्या वाढत आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी याची दखल घेऊन आपण सर्वांनी योगदान देणं गरजेचं आहे. धन्यवाद. 9 मे रोजी लोक अदालत यशस्वीरित्या पार पडली. त्याप्रसंगी बोलताना विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र पाटील म्हणाले, नमस्कार. 9 मे 2026 रोजी या वर्षातलं दुसरं राष्ट्रीय लोक न्यायालय पार पडलं. त्या लोक न्यायालयामध्ये प्रलंबित प्रकरणं जवळजवळ 3,872 ठेवण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये असणारे न्यायालय आणि जिल्हा न्यायालय त्यापैकी 152 प्रकरणं तडजोडीनं इथं निकाली निघाली आणि 127 प्रकरणांमध्ये त्यातले जे आरोपी होते त्यांनी गुन्हा कबूल केला. त्याचबरोबर प्री लिटिगेशन या छेडखाली किंवा जे वाद दाखलपूर्व प्रकरणं आहेत ती जवळजवळ 15,340 प्रकरणं ठेवण्यात आली होती आणि त्यापैकी 4,174 प्रकरणं ही तडजोडीनं आणि सामंजस्यानं निकाली निघालेली आहेत. असे या लोकन्यायालयामध्ये चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळाला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर संतोष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली डेंगी मुक्ती मोहिमेचं नियोजन करण्यात आलं. आरोग्य विभागाच्या प्रभावी उपाययोजना आणि नागरिकांच्या वाढत्या जागरूकतेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे सुखद चित्र समोर आले आहे. गेल्या 5 वर्षाच्या आकडेवारीचा विचार करता 239 रुग्णांवरून यंदा केवळ 3 डेंगीचे रुग्ण सापडले आहेत. डासांची पैदास रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस पाळणे आवश्यक आहे. या उपक्रमात ग्रामपंचायत, आरोग्य यंत्रणा आणि सर्वसामान्य नागरिक यांचा सक्रिय सहभाग असल्यास कीटकजन्य आजारांवर प्रभावी मात करता येईल, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांनी व्यक्त केले. यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साठलेली गटारे वाहती करणे, डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करणे आणि पाणी शुद्धीकरण करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या.
कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात गाड्यांच्या सुरक्षित आणि वेळेत प्रवास व्हावा यासाठी युद्ध पातळीवर मान्सूनपूर्व देखभालीची कामे सुरू करण्यात आली. ही कामे सुरू असताना काही ठिकाणी गाड्यांचा वेग तात्पुरता कमी करण्यात येत असल्याने गाड्यांना किरकोळ विलंब होऊ शकतो. मात्र हा उपाय सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. सुरक्षित आरामदायी प्रवास आणि गाड्या वेळेत धावण्यासाठी रेल्वेची संपूर्ण यंत्रणा आणि अधिकारी प्रयत्नशील आहेत. दापोली तालुक्यातील लाल वाळूचा समुद्र किनारा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लाडघर येथील समुद्र किनाऱ्यावर ब्लू फ्लॅग पायलट प्रकल्पासाठी आणखी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे या ठिकाणी आधुनिक स्वच्छतागृह, चेंजिंग रूम्स, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था, कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली तसंच दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकात एका नवीन आणि अत्यंत चपळ सदस्याचा समावेश झाला आहे. याबद्दल विशेष माहिती देत आहेत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामध्ये नुकतेच लिओ हा डॉग बेल्जियन शेफर्ड जातीचा आत्ताच दाखल झालेला आहे. त्याचबरोबर आपल्या रत्नागिरी पोलीस दलामध्ये BDTS आणि श्वान पथकामध्ये एकूण 7 डॉग आपले कार्यरत आहेत. त्यापैकी रॉक आणि राणा हे जे 2 डॉग आहेत ते BDTS पथकामध्ये आहेत आणि जे बाकी 5 डॉग आहेत त्यामध्ये लिओ आणि ओझी हे नवीन डॉग आहेत. ओझी आपला हा काही महिन्यांपूर्वीच रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामध्ये दाखल झालेला होता. तो सध्या ट्रेनिंगवर आहे आणि माही, विक्टर आणि ॲलेक्स हे 3 डॉग सध्या श्वान पथकामध्ये कार्यरत आहेत. ते वेगवेगळ्या विषयासाठी जसे नार्को टेस्टिंगसाठी आणि बाकी जो ॲलेक्स आहे तो स्फोटकासाठी आणि क्राईमसाठी या श्वानांचा उपयोग रत्नागिरी जिल्हा पोलीस दल घेत आहे. टोटल 7 डॉग रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या घटकामध्ये कार्यरत आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूण यांच्या वतीने बालकलाकारांच्या अभिनयाने रंगला बालनाट्य शिबिराचा समारोप. या प्रसंगी बोलताना नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पटवर्धन म्हणाले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्या वतीनं 10 दिवसाचं बालनाट्य प्रशिक्षण शिबिर चिपळूण मध्ये आयोजित करण्यात आलं होतं. पुण्यातील प्राध्यापिका रश्मी देव यांनी या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. शिबिरामध्ये अभिनय, संवादपेठ, शरीरीय भाषा, रंगमंचावरच्या हालचाली, स्टेजचं डेअरिंग आणि व्यक्तिमत्व विकास अशा विविध विषयावर विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आलं. 10 दिवसांचं हे शिबिर अत्यंत आनंदी वातावरणात विद्यार्थ्यांनी पार पाडलं. विद्यार्थ्यांच्या अंगातील अनेक कलागुण या निमित्ताने विकसित झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथे गेल्या 5 महिन्यात तब्बल 1.25 लाख पर्यटकांनी भेट दिली असून आंतरराष्ट्रीय पातळीवरील इंधन तुटवड्याचा आणि वाढत्या दरांचा या गर्दीवर कोणताही परिणाम झालेला नाही. एप्रिल आणि मे महिन्यांच्या सुट्ट्यांमुळे स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर परिसरात भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी ही गर्दी अधिक असते. पावस येथे आलेल्या 1,03,000 पर्यटकांपैकी 60,000 पर्यटकांनी मंदिर व्यवस्थापनाच्या भक्त निवासात राहण्यास पसंती दिली आहे. मंदिर परिसरातील शांतता, आध्यात्मिक वातावरणामुळे पर्यटक येथे मुक्काम करून सुट्टीचा आनंद घेत आहेत. कोकणात मान्सूनच्या आगमनाचा अग्रदूत मानल्या जाणाऱ्या अत्यंत देखण्या नवरंग म्हणजेच इंडियन पिट्टा पक्षाचं आगमन झालं आहे. निसर्गाचे हे चक्र अचूक मानले जात असल्याने नवरंगाच्या या आगमनाने यंदा मान्सून लवकर सक्रिय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हवामान. गेल्या आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या तर काही ठिकाणी गडगडाटासह विजाही चमकल्या. दरम्यान पुढील आठवड्यामध्ये हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. श्रोतेहो, आपण ऐकलात गेल्या आठवड्यातील घडामोडींचा आढावा. पुन्हा भेटूया अवतीभोवती कार्यक्रमात नव्या घडामोडींसह. तोपर्यंत मी वैष्णवी रिसबूड आता आपला निरोप घेते. नमस्कार. साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभोवती.
निवेदिका वैष्णवी रिसबुड. सादर करते विवेक वानखडे.